नमस्कार, लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत आहे। पिंपळगाव काळे ग्रामपंचायतला लाभले 5 वर्षात 5 सरपंच। पिंपळगाव काळे येथील जनतेला 5 वर्षात विकास कामापेक्षा सरपंचच जास्त बघावे लागले असे म्हणायला काही हरकत नाही। बुलढाणा जिल्ह्यातील प्रथम ग्रामपंचायत असेल ज्या ग्रामपंचायतला 5 वर्षात 5 सरपंच लाभले असून आज दिनांक 13/8/2025 ला ग्रामपंचायत येथील नवनिर्वाचित सरपंचपदी श्री अशोक वासुदेव ढोले यांची अविरोध निवड करण्यात आली आहे। भारिप बहुजन महासंघ आणि काँग्रेस युतीचे सरपंच अशोक वासुदेव ढोले यांच्या नियुक्तीमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे। सदर कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थितीमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय प्रकाश भाऊ पाटील, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट भालेराव साहेब, सोसायटी अध्यक्ष सुनील भाऊ काकडे, तालुका महासचिव श्रीकृष्ण गवई, भारिप तालुका उपाध्यक्ष हरिभाऊ वाघमारे व गावातील असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते। बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज। जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी रफिक शेख यांची रिपोर्टिंग। जय हिंद, जय संविधान। अविश्वास त्या ठिकाणी आणावा लागला, परंतु त्या विषयावर आपल्याला काही जास्त बोलायचं नाही। परंतु निश्चित रूपानं जे काही आता अशोक ढोलेकडे 7 महिने या ठिकाणी राहिलेले आहे आणि ज्या पद्धतीनं 4 वर्षाच्या आधी ज्या पद्धतीनं कारभार या गावाचा चालला, पुढं तरी त्या ठिकाणी पाणीपुरवठा योजना व्यवस्थित चालू होती, पुढं पथदिवे असतील तीही त्या ठिकाणी व्यवस्थित लावल्या गेले, घंटागाडी असेल तीही त्या ठिकाणी रेग्युलर चालू होती, मधल्या काळामध्ये बंद असेल। परंतु निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये अशोक ढोलेच्या माध्यमातून या गावामध्ये जे काही मधल्या 6 महिन्यामध्ये काही अडचणी आल्या असतील त्या अडचणीवर मात करून निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं सक्षमतेनं काम या ठिकाणी अशोक ढोले आणि त्याची सर्व टीम या ठिकाणी करीन, याबद्दल कोणत्याही कोणाची मनात त्या ठिकाणी शंका नाही। मी अशोक ढोलेला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि काळामध्ये जे काही आरोप या ग्रामपंचायतवर झाले, मागच्या सरपंचांनी 3 सरपंचांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्या काही गोष्टी झाल्या असतील त्या कुठेतरी त्याची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीच्या माध्यमातून त्या ठिकाणी खरोखर जर समजा जे आरोप काही लोकांनी केले त्या आरोपामध्ये जर काही लोक सापडले असतील तर निश्चितपणे त्याचं पाठराखण कोणी त्या ठिकाणी करणार नाही। परंतु विनाकारण लोकांना डिस्टर्ब करणं, गावातल्या लोकांना डिस्टर्ब करण्याचं काम या गावातले काही लोक करून राहिलेले आहेत आणि निश्चितपणे 4 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं काम चालू होतं त्याच पद्धतीनं या ठिकाणी सर्वच्या सर्व काम अशोक ढोले निश्चितपणे त्या ठिकाणी चांगलं काम करील। प्रत्येक गावातल्या लोकांना 6व्या-7व्या दिवशी त्या ठिकाणी पाणी येईल, पूर्ण गावातले लाईट लावल्या जातील, तुमची घंटागाडी आहे ती त्या ठिकाणी चालू राहील आणि उर्वरित जो विकास गावाचा राहिलेला आहे तो 6 महिन्यामध्ये या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी करणार आहे। या ठिकाणी जे आमच्या हरमकारताई असतील, बहादरी असतील, विनोद बहादरी असतील, ते सर्व टीम हे या ठिकाणी पक्ष काही राहिला नाही, सर्वच गावातल्या सर्व लोकांनी या ठिकाणी अशोक ढोलेला सरपंच व्हायला या ठिकाणी मदत केली आहे। त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अशोकच्या पाठीमागे संपूर्ण गाव ज्या पद्धतीनं सरपंच होताना या ठिकाणी संपूर्ण गाव, संपूर्ण पक्ष, राजकीय पक्ष सोडून, राजकारण सोडून या ठिकाणी अशोकच्या मागे सर्व पक्षातले लोक त्या ठिकाणी मागे राहिलेले आहेत। निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं अशोकच्या मागे सर्व लोक राहतील। जे काही चुकत असेल त्याला समजून सांगायचं काम आम्ही सर्व ठिकाणी करू आणि मला असं वाटतं की ही जी टीम आहे निश्चितपणे चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी करून राहिलेली आहे। या टीमच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल सर्वच गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत। पूर्ण जे काही सांगितलं, काही कोणी सांगितलं असेल ते सर्व चुकीचं आहे। इस्टिमेटनुसार या ठिकाणी सर्व कामं झालेली आहेत, MB झालेली आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की 4 वर्षाचं ऑडिटसुद्धा झालेलं आहे। त्यामुळे कोण काय बोलते याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आणि निश्चित रूपानं येणाऱ्या काळामध्ये परत शुभेच्छा अशोकला देतो आणि त्याच्या हातून या गावाची सेवा करू अशा प्रकारची अपेक्षा सुद्धा व्यक्त करतो।